बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणिला हा रूपाबळे करुणी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे प्रेमे नाचू लागलो किंवा नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारो प्रथमनम हरि बोल पांडुरंगाकारो प्रथमनम पांडुरंगाकारो प्रथमनम पांडुरंगाकारो प्रथमनम तुझारे संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोसे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचण्याती भाविका तपज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायणगिरी ब्रह्मस्वरूपम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम
वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल कुळीचे कुळदेवी केली ठावे संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांचं अस्तित्व काल होतं आज आहे चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आणि ज्यांचं सदेह वैकुंठाला गमन व्हावं आणि कुडी सहित झाला गुप्त तुका ज्यांनी भगवान परमात्म्याची दीन रजनी भगवंताचं नामचिंतन गावं ज्यांनी संसार माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करावा। अरे संसारावरती तुळशी पत्र ठेवावं आणि फक्त परमार्थ भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याशिवाय दुसरं काही त्यांना माहिती नव्हतं असे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय। तुकोबारांचा 4 चरणाचा मला वाटतं इथं बसलेल्या बहुतेक लोकांच्या पाठांतराचा असलेला आजचा हा नाही पाठाचा तर कानपाठ असेल ना हा अत्यंत सुंदर असलेला हा आजचा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल तुकोबारे सांगतात प्रत्येकाला कुळ आहे। काय इथं बसलेली सगळी माणसं प्रत्येकाला कुळ आहे प्रत्येकाला कुळ आहे पण प्रत्येकाला कुळाचं कुळदैवत माहिती आता आहे पण आधी माहिती नव्हतं। हे कोणी सांगितलं बोला कोणी सांगितलं? आपल्या संत तुमच्याकडे डायरेक्ट आले का? एवढं कुठलं आम्ही भाग्यवान हा आपल्या वडिलांनी सांगितलं। बरं आपल्या वडिलांना कोणी सांगितलं? त्यांच्या वडिलांना काय नाही चालेल 9 वाजेपर्यंत हेच म्हणजे हे आपल्याला कुणाला माहिती नव्हतं पण तुकोबारे सांगतात प्रत्येकाला कुळ आहे आणि या कुळाच्या कुळदैवतेची माहिती जर कोणी दिली असेल केली ठावे संतांनी संत महात्म्यांनी हे कुळदैवत आपल्याला माहिती करून दिली। त्याच्यामुळं झालं काय बरवे झाले शरण गेलो ही दैवत आम्हाला माहिती झाली। बरं झालं आम्ही या दैवतांना शरण गेलो शरण गेली या काय होते फळ तुका मने कुळ उद्धरिले कोटी कुळाचं उद्धरण होतं ज्यावेळी आपण आपल्या कुळदेवतेला शरण जातो। तुकोबारे सांगतात बरं झालं आम्ही शरण गेलो आणि संकट आमची निवारण झाली संकटापासून आम्ही दूर झालो जीवनातली संकट निघून गेली। मग हा देव अगोदर आम्हाला माहिती नव्हता कारण देवा नाही रूप देवा नाही नाम देव हा निष्काम सर्वा ठाई सर्वांच्या ठाई वसलेला देव ज्याला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुही रघुराया मै गुलाम तेरा तुही मेरा सच्चा साई नाम लियो तेरा। भगवान परमात्मा ज्याला रंग नाही रूप नाही असा निराकार भगवान परमात्मा तो आकाराला आणला गेला आणीला हा रूपाबळे करोनी खळे हरिदासी खळ प्रवृत्तीच्या लोकांना या खळ प्रवृत्तीपासून दूर करण्यासाठी आणि हरिदासाला हरिदास लावण्यासाठी किंवा हरिपदापर्यंत नेण्यासाठी आणि म्हणून हा भगवान परमात्मा सगुण साकाराला आला आकाराला आला। तुकोबारे सांगतात या असणाऱ्या संतांचा समागम आम्हाला घडला ज्या संतांनी आम्हाला देव माहिती करून दिला ना आणि तुका म्हणे समागमे अशा साधूचा अशा संताचा समागम घडला परिणाम झाला काय प्रेमे नाचू लागलो किंवा नाचू प्रेमे लागलो हा या अभंगाचा सरळ अर्थ आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार देणं गरजेचं आहे। सगळ्यांना ज्ञात आहे सगळ्यांना माहिती आहे आपण कार्यक्रमाचं निमित्त आपल्याला माहिती पण खरं तर वक्त्याचं कर्तव्य आहे आज तृतीय तपपूर्ती निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह संतोषी माता मंदिर गोपालदास महाराज मठ पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या आपल्या पेठ गावामध्ये सुंदर असं नियोजन खऱ्या अर्थी मला असं वाटतं की नवरात्र म्हटल्यानंतर
आणि या उत्सवाला आज आपल्याकडनं न्याय मिळाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरोखर न्याय मिळाला महाराज. का माहिती? हा सगळा संच ज्यावेळी आपण बघितला ना, ही गोड गोड मुली या ठिकाणी ह्या देव्याचे महाराज, ह्या भगवती, ह्या आईसाहेब आहेत आणि हा स्त्री शक्तीचा जागर आज आपण करतोय. खऱ्या अर्थी वाखणण्यासारखं. इथं आल्यानंतर इतकं मंगलमय वाटलं. कुदळे बाबा खूप सुंदर वाटलं. आधी माहिती नव्हतं पेठमध्ये पण इतकं सुंदर कार्यक्रम, इतकं सुंदर नियोजन होऊ शकतं किंवा आहे. खूप गोड नियोजन. तसं जर बघितलं सातगाव पठार आपलं परमार्थाच्या बाबतीत वाखणण्यासारखं आहे ना. हो, वाखणण्यासारखं. सगळी वारकरी माणसं आहेत महाराज इथं. हाडा मासाची महाराज, हाडाची वारकरी माणसं आहेत असं म्हटलं तरी चालेल. हाडाची वारकरी मंडळी. आणि सुंदर या ठिकाणी सोहळा. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य गोपालदासजी महाराज असेल, परिवार असेल, भक्तगण असेल, यांच्या नियोजनानं सुंदर असा हा सोहळा आज आपण या ठिकाणी करतोय. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, अरे हा सुखाचा सोहळा आहे. स्वर्गातल्या गंधर्वांना, स्वर्गातल्या देवांना सुद्धा वाटत असेल महाराज मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, आणि वाटतंच. इतका सुंदर सोहळा, इतका सुंदर नियोजन. खऱ्या अर्थी द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आमचे गुरुबंधू, आमच्या गुरु भगिनी हरिभक्तपरायण अनिताताई आणि दीपक महाराज, दीपक दादा सुद्रिक. एकदा जोरदार टाळे यांच्यासाठी. मुलांना सगळे शिकवतात तो, मुलांना सगळे शिकवतात, पण मुलींना सुद्धा शिकवलं पाहिजे. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. अरे जिना जगाचा उद्धार करायचा आहे ना, ती स्त्री शिकली, प्रगती झाली. पण खऱ्या अर्थी संस्कार नावाची गोष्ट जी आहे, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारे वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. शास्त्रकार सांगतात सुशिलो मातृपुण्येन. अरे शास्त्र सुद्धा सांगते आईच मुलं घडवते, एक स्त्रीच समाज घडवते, एका स्त्रीमुळं समाज घडत असतो. बरोबर ना. आणि एवढ्या मोठी ही तर फॅक्टरीच आहे महाराज, आहे की नाही. खूप मोठी फॅक्टरी. 116 मुलींची संस्था आहेत महाराज. 116. आळंदीसारख्या, अलंकापुरीसारख्या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी नियोजन, सुंदर असं या ठिकाणी. बरं, नुसत्याच मुलींची संस्था नाही, आपण कलासुद्धा बघितली, आपण या मुलींच्या ती योग्यतासुद्धा बघितली. तयार झालेली महाराज ही लेकरं आहेत. आणि खरंच द्यावे तेवढे महाराज. ताई तुम्हाला धन्यवाद थोडे. आणि सुंदर असा हा नवरात्रीचा स्त्री शक्तीचा जागर आपण करतोय. आणि म्हणून शारदीय नवरात्र उत्सवे भारतभर हा उत्सव साजरा केला जातो. भारतभर. उत्तरेकडे जर गेला ना, तर उत्तरेकडे जर आपण गेला तर उत्तरेकडे सुद्धा एका देवीची आराधना केली जाते. ती आराधना कुठल्या देवीची माहिती? वैष्णो देवी मा. गेलात कधी? गेलाय कधी? हां, कतारा नावाचं स्टेशन आहे आणि तिथंच वैष्णोदेवीचं खूप उंच असणारं ते ठिकाणी आहे की नाही. मैं आया शेरवालिए माने मुझे बुलाया पहाड़वालिए. हो, शेरावाली माँ जी दुसरी काली कलकत्त्यावाली. आपल्याला माहिती त्या भागात जर गेला तर काली कलकत्तेवाली या आईसाहेबांची पूजा होती. आणि महाराष्ट्रात जर आपण आलात ना, तर महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत. 3.5 शक्तिपीठांचं आपण या ठिकाणी पूजा करतो. पण 3.5 शक्तिपीठं ही जी आहे ना, प्रत्येकाला जाणं तिथं शक्य नाही. प्रत्येकाला कलकत्त्याला या काली आईसाहेबांचं दर्शन घ्यायला जाणं शक्य नाही. प्रत्येकालाच वैष्णव मातेला जाणं शक्य नाही. अरे प्रत्येकालाच आज आपण जर बघितलं तर इतक्या लांबवरती, दूरवरती संसार प्रपंच सांभाळत असताना या आईसाहेबांचं दर्शन घेणं सोपं नाही, शक्य नाही. आणि म्हणून गावोगावी देवीची आराधना केली गेली. गावोगावी या देवतेंची मंदिरं स्थापन केली गेली. आणि म्हणून ही मंदिरं स्थापन केल्यानंतर या मंदिरांची सेवा करण्याचं काम, ही या ठिकाणी ही सोहळे साजरे करण्याचं काम आज आपण करतोय. भारतवर्षामध्ये सुंदर असे सोहळे या नवरात्र उत्सवात, शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण साजरे करत आहोत. आणि खऱ्या अर्थी या नवरात्रीच्या निमित्तानं द्वितीय दिवसाची सेवा, बरोबर ना. तुका म्हणे मज तृतीय दिवसाची सेवा. हां, तृतीय दिवसाची सेवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, आणि तरी माझ्या दैवा पार नाही. ही 3री माळ चालू आहे, बरोबर. आणि 3 दिवस आज नवरात्रीचे झाले. तसं जर बघितलं तर 365 दिवस वर्षाचे आपले किती? 365, बरोबर ना. आपल्याकडे पण 365 आहे. पण या 365 दिवसाचा आपण जर विचार केला ना, तर त्याच्यातल्या 10 रात्री अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या गेल्या. किती? 10.
या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये ज्या 9 रात्रींचा आपण सोहळा करतोय, या 9 रात्री आणि एक उत्तमोत्तम शिवरात्री, या 10 रात्रींना अत्यंत महत्त्व आहे. भक्तिपूर्ण वातावरणात, भक्तिमय वातावरणात या रात्रींमध्ये भगवंताचे भक्त जागर करत असतात, भजन करत असतात, त्या भगवंताची आराधना करत असतात. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्य आत्मनिवेदनम, 9 प्रकारच्या भक्तिशास्त्रानं आपल्याला सांगितलंय. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण. आता सगळ्यात श्रेष्ठ भक्तिशास्त्रानं सांगितली ती श्रवण भक्ती. कुठली? श्रवण भक्ती. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. महाराज रोज आम्ही एका गावाला आहे, आम्ही रोज एका गावाला आहे, पण तुम्ही रोज कित्येक महाराज मंडळींना ऐकणारे, श्रवण भक्ती करणारे, या आदिमायेची, या आदि शक्तीबद्दलची तुम्ही अनेक त्या ठिकाणी तिच्याबद्दलचे जागरण, तिच्याबद्दलचे असणारे चरित्र तुम्ही त्या ठिकाणी ऐकणार आहात. किती मोठी भक्ती तुमच्याकडनं होणार आहे. पण श्रवण भक्ती करत असताना असं श्रवण करा, असं श्रवण करा. जनक राजाला ज्यावेळी भागवत कथेमध्ये जनक राजा बसलेले आणि राजा जनकानं कथा श्रवण करतायत, आणि कथा श्रवण करणाऱ्या राजा जनकाला बघा, भगवान परमात्म्यानं जरा कृत्रिमरित्या भक्ताची परीक्षा बघायची ना. नगरीला आग लावली, हे आगीचे लोटच्या लोट बाहेर पडतायत. कथेला बसलेली सगळी माणसं सैराबाहेर पळायला लागली. महाराज जागेवरती कथा चाललेली, मज हेही नाही, मज तेही नाही. अशा प्रकारे श्रवण करणारे जनक राजा सर्वांगाचे कान करून ऐकतायत. कथा चाललेली, कथा श्रवण करणारा राजा, आज आपल्या राज्यामध्ये काहीतरी घडतंय, दुःख आहे, विपरीत गोष्ट घडते, अरे ज्याची नगरी जळते, आणि तो खुशाल कथा ऐकतोय. बऱ्याच जणांनी बघितलं आणि राजा जवळ आले, राजाला जरा हलवून जागा केलं. आसवैसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगोदशा विधे अवसेला राजा प्राप्त झालेला होता. हलवून हलवून जागं केलं. राजा जनकाला सांगितलं गेलं, राजा, ए राजा, अरे तुझी नगरी जळते आणि तू कथा श्रवण करतोयस. अरे तुला समजलं पाहिजे, तुला कळालं पाहिजे काहीतरी. अरे तुझी नगरी आज धोक्यामध्ये, तुझ्या नगरवासियांना आज तुझी गरज आहे राजा, आणि तू खुशाल कथा श्रवण करतोय. राजा, तुझी नगरी जळते. जनक राजाच्या मुखातले उद्गार आहे, जनक राजाच्या मुखातले वाक्य आहे. राजा जनकानं किती गोड उत्तर दिलं. ऐका बरं, कीर्तन ऐकतायत ना तुम्ही? हो. राजा जनकाच्या मुखातले उद्गार आहे. राजा जनकानं सांगितलं, बाबा, अरे जे जळतंय ना ते माझं नाही, आणि जे माझं आहे ना ते कधीच जळणार नाही. विठ्ठल 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 जे जळणार आहे ते आपलं आहे का? आपलं आहे का? जे जळणार आहे ते आपलं नाहीच आहे, हे आपलं आहे का? नाही महाराज. आणि जे आपलं आहे ना, नैनम चंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका, अरे जे आपलं आहे ना ते कधीच जळणार नाही, आणि जे जळणार आहे ना हे आपल्या मालकीचं नाहीच आहे. जर हे आपल्या मालकीचं असतं तर, बघा बरं, हे जर आपल्या मालकीचं असतं तर काळे केस पांढरे हो दिले, बोला, नसते. मुखातले दात गळू दिले, बोला बोला, नसते. चेहऱ्यावरती सुरकुत्या पडू दिल्या, महिला मंडळ कशाला फेअर अँड लवली लावली असते, आहे की नाही? चेहऱ्यावरती सुरकुत्या पडू दिल्या नसत्या, अरे म्हातारपण येऊ दिलं नसतं, व्याधी जडू दिल्या नसत्या, कुठल्याही प्रकारचं दुःख आपल्या शरीराला आपण होऊ दिलं नसतं. हे जर आपल्या मालकीचं असतं तर. याच्यावरती आपली मालकीच नाही. आहे आपली मालकी? नाही, आहे की नाही? मानवाचे देह चालवी अहंता, मीच एक करता म्हणून चाले हे शरीरा, कुणाची आसक्ते चाले हे शरीरा, कुणाची आसक्ते चाले हे शरीरा, कुणाची आसक्ते चाले हे शरीरा, कुणाची आसक्ते. कोण बोलाविते हरी विना, कोण बोलाविते हरी विना, देख
शरीर कुणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. अरे काय आपली सत्ता आहे, 70-80 किलोचा हा नरदेह कीर्तनात आणून आपण बसवला का? नाही. सगळं काही चालवणारा तोय. वृक्षाच्या पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. अरे वृक्षाचं पान हलवायचं म्हटलं ना, त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, आहे की नाही? तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी बाळे सूर्यासी चालणे, तुझी बाळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. समर्थ म्हणजे जो काहीही करू शकतो, आहे की नाही? करील ते काय नोहे महाराज, तो काहीही करू शकतो, त्याला समर्थ असं म्हणायचंय. भगवान परमात्मा महाराज, त्याची सत्ता आहे. 70-80 किलोचा नरदेह कीर्तनात आणून बसवलाय, ही त्याची सत्ता आहे, ही त्याची इच्छा आहे महाराज. साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी, शिकविता धनी वेगळाची, शिकवणारा वेगळा आहे, पढवणारा वेगळा आहे, बोलवणारा वेगळा आहे. अरे त्याच्या सत्तेशिवाय आपण चालू शकत नाही. वृक्षाचं पान हलू शकत नाही, सूर्य चालू शकत नाही, वेद बोलू शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याच्यावरती आपली सत्ता, हे क्लिअर करून घ्या दे. याच्यावरती आपली मालकी नाही, याच्यावरती आपली सत्ता नाही. जे आपलं आहे ना, ते कधी संपणार नाही, ते कधी जळणार नाही. आणि म्हणून इतकं सुंदर माणसानं श्रवण करायचे ना, सर्वांगाचे कान करून ऐकायचे. सर्वांगाचे पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन, या 9 प्रकारच्या भक्ती करणं प्रत्येकाला शक्य नाही. नाही करू शकत आपण या 9 प्रकारच्या भक्ती. मग एक भक्ती आपल्याला करता येईल, कुठली? हे चिथोर भक्ती. आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, ठेविली अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग तुकोबारांनी जरा सोपं केलं. काय सोपं केलं? तुकोबारे सांगता हीच, बाकी दुसरं काही नाही. याच्यापेक्षा वेगळं काही करू नका. संसारावरती जेवढं प्रेम करता ना, तेवढंच प्रेम तुम्ही परमार्थावरती करा, तेवढंच प्रेम देवावरती करा. त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा करू नका महाराज. जेवढी आस तुम्हाला तुमच्या मुलाबाळांची लागते ना, संसाराची लागते ना, महिनाभर जर वारीला गेला तर काल्याचं कीर्तन सुद्धा होऊ देत नाही म्हणतायत. काल्याचं कीर्तन सुद्धा होऊ देत नाही तिथं. तरी घराची गाडीची आस लागलेली असते, कधी घरी येईल, कधी घरी येईल, कधी घरी येईल. एवढी आस जर महाराज त्या देवाची लागली ना महाराज, आणि ही आस भगवंताची आस संतांना लागली होती महाराज. भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करशील देणे, कधी कृपा करशील देणे. आस लागायची महाराज. संतांना भगवंताच्या भेटीची आस लागत होती. शिणले रे माझे मना वाट पाहता लोचना, कधी कृपा करशील देणे, कधी कृपा करशील देणे, कधी कृपा करशील, कधी मला भेटशील, आहे की नाही? ही आस लागली पाहिजे, एवढी भक्ती असली पाहिजे, एवढं प्रेम असलं पाहिजे. ही आस संतांना देवाची लागली होती. म्हणून संत आणि देव, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, दोघांमध्ये भेद राहिला नाही महाराज. भेद नाही देवा तया, दोघांमध्ये भेद उरत नाही. एवढी सुंदर भक्ती आपल्याला करता आली पाहिजे. हे चिथोर भक्ती. आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची, संसारावरती जेवढं प्रेम आहे ना,
जेवढं प्रपंचावरती महिला मंडळ जास्त सुद्धा नाही करायचं बरं, जास्त पण नाही. जेवढं पप्यावरती प्रेम करताना लेकरावरती आहे की नाही, जेवढा मुलावरती प्रेम करताना तेवढं देवावरती करून बघा. माझे कबीर महाराज सांगतात, अरे ज्यानं नथ दिली त्याच्याबद्दल एवढं गायलं जातं, एवढं बोललं जातं, आणि ज्यानं नाक दिलं त्याच्याबद्दल काय आहे की नाही. ज्यानं सगळे काही आपल्याला इंद्रिय दिले, दिले इंद्रिय हात पाय कान, हे डोळे मोठा बोलाया वचन, देणे तू जोडासी नारायण, नासे जीवपण भवरोग. ऐका, सगळे काही आपल्याला दिले, भगवान परमात्म्यानं दिले, त्याच्याबद्दल कृतज्ञता असावी की नाही. आणि कृतज्ञता असावीच महाराज, कारण कृतज्ञ माणूस सगळ्यात भयंकर. कृतज्ञ माणूस, कृतज्ञ ज्याला उपकारांची जाणीव राहत नाही ना, ही सगळ्यात भयंकर माणसं आहेत. आपल्याला भगवान परमात्म्यानं जन्माला घातलं, भगवान परमात्म्यानं आपल्याला सगळं काही दिलं ना, तरी सुद्धा महाराज काही असे कृतज्ञ माणसं समाजात आहे की देव नाही म्हणणारे सुद्धा लोक समाजात आहे ना. मग सगळे कीर्तनाला आले नसते का, आहे की नाही. काही काही असे कृतज्ञ आहे महाराज, अरे वर्षातनं नवरात्रीचा 16 आपण 9 दिवस करतोय की नाही. आणि खरं जर बघितलं तर शास्त्रानं पूजायला सांगितलेली ही नित्य देवता आहे. परत एकदा ऐका बरं, शास्त्रानं पूजायला सांगितलेली ही नित्य देवता आहे. कारण देवतेचे सुद्धा प्रकार आहेत, नित्य देवता, नैमित्तिक देवता आणि अधिष्ठात्री देवता. अधिष्ठानापुरती जेवढी मर्यादित आहे ना, तिला अधिष्ठात्री म्हणतात. जी निमित्ताने बोलवली जाते, निमित्तापुरतीच आणली जाते, तिला नैमित्तिक बोलतात. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर वास्तुशांती करताना, हां वास्तुशांती करतात, त्या वास्तुशांतीच्या दिवशी वास्तू नावाची देवता घराच्या आग्नेय दिशेला पूजली जाते, बरोबर ना. तिथंच तिला पुरलं जातं, तिथंच ती पूजतात. ती रोज पूजतात की एकच दिवस, हां रोज नाही ना वास्तुशांती करत, हां कोणी येणार पण नाही. एक दिवसापुरती म्हणजे निमित्तापुरती ती देवता बोलवली जाते, याला म्हणायचं नैमित्तिक देवता. आणि त्यानंतर सांगितली नित्य देवता. जर आपण वेगानं बघूया, नित्य देवतेतले 5 प्रमुख देवता आपल्याला सांगितले. पहिली देवता सांगितली गणपती बाप्पा, बोला गणपती बाप्पा मोरया. प्रथम मन करू गणनाथा, उमा शंकराची सुता, तयाची चरणी माथा, साष्टांगात दंडवत. ज्याला साष्टांग दंडवत घातलं जातं आणि प्रथम ज्याला वंदन केलं जातं ते गणपती बाप्पा. प्रथम तुला वंदितो कृपाला, 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 प्रथम तुला वंदितो गजानना गणराया, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाला, प्रथम तुला वंदितो कृपाला, प्रथम तुला वंदितो. पहिल्यांदा ज्याला वंदन केलं जातं त्याला कारण आहे महाराज, बुद्धीची देवता आहे. कारण हल्ली आपण हार्डवर्क करणारी माणसं बघू शकता, स्मार्ट वर्क करणारी माणसं महाराज आपल्या पुढे, बरोबर ना. जर आपण बघितलं ना, हार्डवर्क करणारी माणसं जर बघितली तर जास्त उंचीवरती नाही जात महाराज, बऱ्याचदा आपण बघतो. पण स्मार्ट वर्क करणारी माणसं म्हणजे गणपती बाप्पा आहे. का, अरे बुद्धीची देवता आहे. हे इथून खाली पंचकर्मेंद्रियावरती जास्त विश्वास ठेवत नाही, पण पंचज्ञानेंद्रियांना अगदी जपतात महाराज. इथून खालचा खुराक लोक रोज देतात ना, खातात ना रोज. 2-4 भाकरीचा मुर्दा पाडत असाल, आहे की नाही. हां पंचकर्मेंद्रियांना तुम्ही भरपूर जपता, भरपूर सांभाळता, पण पंचज्ञानेंद्रियावरती आपण काम करत नाही.
काही अंशी लोक आहे महाराज जगामध्ये, काही अंशी, अगदी बोटावर मोजता येतील एवढी. आणि अशी माणसं फक्त याचा वापर करतात. भगवंतानं हे कम्प्युटर दिले आपल्याला. अरे माणूस इतका हुशार आहे, इतका हुशार आहे, याच्यापेक्षा हुशार कोणीच नाही. 84 लाख योनीतली जर एक योनी बघितली ना, हा मनुष्य देह आहे की नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगी भोगीती. अरे हेच देही घडे देवाचे भजन. इतकं स्मार्ट आपल्याला हे बनवलेलं आहे ना, एवढं सुंदर मॉडेल भगवान परमात्म्यानं आपल्याला हे दिलेले ना, फक्त आपण त्याचा वापर करत नाही. ह्या बुद्धीच्या वैभवाचा जर विचार केला ना, बुद्धीचं वैभव एवढं मोठे महाराज, एवढं मोठे. फक्त बुद्धीचा पालट करा रे बापा, याचा पालट केला पाहिजे. आणि बुद्धी चांगल्या ठिकाणी वापरली पाहिजे. सतसत विवेक बुद्धी असली पाहिजे. आणि म्हणून खरं बुद्धीचं दैवत जर बघितलं ना, तर गणपती बाप्पा आहे. कारण ज्यावेळी सांगितलं होतं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य जो प्राप्त करेल त्याला पहिली पूजा मिळेल, त्याला आद्य पूजेचा आग्र पूजेचा मान मिळेल. पण स्मार्ट वर्क केलं माझ्या गणपती बाप्पानं. अरे विचार केला, अरे स्वर्गादपी गरीयसे, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आई आहे, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे. आणि मग कशाला इकडं तिकडं पुगं भरकटत बसायचं. आई आणि बाबाला जवळ घेतलं. आमचे कार्तिक स्वामी निघाले मोरावरती निघाले महाराज फेरी मारण्यासाठी. कुठली? पृथ्वी प्रदक्षिणेची. पण गणपती बाप्पांनी आईला आणि वडिलांना जवळ बसवलं आणि आई वडिलांना फेरी मारली, वंदन केलं, साष्टांग दंडवत घातला, प्रणिपात केला, नमस्कार केला आणि आशीर्वाद मिळवला. सांगायचं तात्पर्य काय? सगळ्यांना ज्ञात आहे की गणपती बाप्पांनी आई वडिलांना सर्व काही मांडलं. बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा. ज्याला बुद्धी प्राप्त करायची त्यांनी गणपती बाप्पाची आराधना करायची. आता फक्त बुद्धी असून चालत नाही. नुसतीच बुद्धी काय करायची? थोडी शक्ती पण असावी लागते ना, आहे की नाही. अंगामध्ये रक्ती शक्ती सगळं असावं लागतं. मग पुण्याचे अर्धे शाणे म्हणून ज्यांची ओळख आहे, माहिती आहे नाव? नाना फडणवीस, बरोबर ना. इतिहास आहे पुण्याचा. नाना फडणवीस म्हणून जर आपण व्यक्तिमत्व बघितलं तर इतिहासामध्ये नमूद असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना अर्धे शाणे म्हणून, पुण्याचे अर्धे शाणे म्हणून ओळखलं जायचं. का ओळखायची माहिती? बुद्धी एवढी तीक्ष्ण होती, चाणाक्ष होती, बुद्धी एवढी सुंदर होती त्यांची. बुद्धीच्या बाबतीत कुणी हात धरणार नाही. पण शरीर जर म्हणाल ना, इकडून लोटलं का तिकडं पडतील, आहे की नाही. म्हणून अर्धे शाणे म्हणायचे. फक्त बुद्धी असून चालत नाही, त्याला पूर्ण शाणं म्हणत नाही. शरीरामध्ये ताकद असावी लागते. आणि ही बुद्धी जर मिळवायची असेल तर बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहे. पण शक्तीची देवता जर बघितली, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु. दुसरी देवता सांगितली आदिमाया आदिशक्ती. आदिमाया आदिशक्ती म्हणजे भगवती आई साहेब. पुरुष मंडळी, माझा छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. प्रश्न असा आहे, घरात जर सिलेंडर संपला तर कोण उचलून आणतं? हा बोला. महिला मंडळ, बरोबर ना? नाही, बरोबर आहे, पुरुष मंडळी आणतात. तुम्ही बटाट्याच्या गोण्या शेतामध्ये, आता बटाटे काढायचे दिवस आहे, हा, बटाट्याच्या गोण्या तुमच्या आता शेतामध्ये पडलेल्या आहेत आणि अचानक वरुण राजानं कृपा केली चुकीच्या वेळी आणि तुमची सगळी लगबग झाली. अशा वेळी घाई झाली, एवढ्या बटाट्याच्या गोण्या उचलायच्या, लगेच घरातल्या सगळ्या बायकांना तुम्ही बाहेर काढलं, बरोबर चला म्हणे शेताला, गोण्या उचलायच्या. असंच करता का? मग पुरुष मंडळी बाहेर पडतात, बरोबर ना. जेवढी जडजड काम आहे ते कोण उचलतं? पुरुष मंडळी. आणि शक्ती कोण आहे? शक्ती महिला मंडळी, बरोबर ना. महाराज, तुमच्याकडे असलेली शक्ती म्हणजे वेगळी शक्ती, पण आमच्याकडे असलेली शक्ती म्हणजे कुठली माहिती? सहनशीलता, सहनशक्ती. ही शक्ती फार मोठी महाराज, ही फार मोठी. आणि सोसण्याची सोशिकता, ही शक्ती फार मोठी. म्हणून आदिमाया आदिशक्ती. आदिमाया आदिमाया म्हणण्याचं कारण आहे, पहिले कोटेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. शक्ती म्हणण्याचं कारण आणखी एक तुम्हाला सांगेल मी. ज्यावेळी सृष्टी निर्माण करायची, या भगवती आईसाहेबांनी ब्रह्मदेवाला आज्ञा केली. बघा किती वर्चस्व होतं या आदिमायेचं. ब्रह्मदेवाला आज्ञा केली, ब्रह्मदेवा सृष्टीचा निर्माण करता तुम्ही, सृजनाचं काम तुम्हाला करायचंय बरं ब्रह्मदेवा. पालन पोषण करण्याचं काम भगवान विष्णूजींना सांगितलं आणि संहार करण्याचं काम
भोले बाबाला सांगितलं. या तीनही देवतेला 3 कामं वाटून दिले. तसं जर बघितलं तर या 3 देवतेला फार अहंकार झाला होता. माझ्यासारखा मीच, सृष्टी निर्माण करणारा मी, माझ्यासारखा दुसरं कोणीच नाही. पालन पोषण करणारा मीच, माझ्यासारखा दुसरं कोणी नाही. या 3ही देवांना अहंकार झाल्यानंतर या देवीनं 3ही देवाला अशा लोकांमध्ये नेलं होतं की जिथं ब्रह्मदेवानं समोर बघितलं अनंत ब्रह्मदेव दिसायचे, विष्णूजींनी समोर बघितलं का अनंत विष्णूजी दिसायचे, आणि भोले बाबानं समोर बघितलं तर अनंत भोले बाबा दिसू लागले. आणि मग लक्षात आलं, अरे आमच्यासारखे आम्ही नाही, अनेक आहे. आपल्या संप्रदायात एक पुरावा सुद्धा आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड आहे आणि अनंत ब्रह्मांडाचे असे अनंत स्वामी आहे की नाही, अनंत स्वामी. आणि म्हणून ब्रह्मदेवाला ज्यावेळी आज्ञा केली की तुम्हाला सृष्टीची निर्मिती करायची आहे, तुम्हाला सृष्टीची निर्मिती करायची असं सांगितल्यानंतर आज जरी आपण सगळी मंडळी म्हणतो की निर्माण करता कोण देव आहे, ब्रह्मदेव, पण तरी सुद्धा ब्रह्मदेवाला ते शक्य नव्हतं. आईसाहेबांना विचारलं, आईसाहेब निर्माण करण्याचं काम जरी तुम्ही माझ्याकडे दिलं असेल ना, पण मी हे एकटा मी हे करू शकत नाही. आणि म्हणून या आदिमायेनं आदिशक्तीनं तिचं स्वरूप म्हणून सरस्वती आईसाहेबांना ब्रह्मदेवाच्या पदरी दिलं आणि सांगितलं हिच्याबरोबर तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. आणि म्हणून एकटा ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करू शकत नव्हता, या सरस्वती आईसाहेबांच्या मदतीनं आणि मग सृष्टीची निर्मिती झाली. पालन पोषण करणारा भगवान विष्णूजी, आणि भगवान विष्णूजींनी बोललं गेलं की आईसाहेब हे माते, इतकं सोपं नाही पालन पोषण करणं. मीठ संपलं, तेल संपलं, हे झालं ते झालं, कपडे आणा, इकडं आणा, मागे लागतं ना. आणि म्हणून एकटं मी हे पालन पोषण करणं सोपं नाही, दमछाक होईल माझी. आणि या पालन पोषण करण्यासाठी मला कोणाची तरी गरज आहे. आणि म्हणून लक्ष्मी आईसाहेबांना सांगितलं, म्हणून भगवान विष्णूजींच्या जवळ लक्ष्मी आईसाहेबांना पाठवलं आणि लक्ष्मी आईसाहेबांच्या मदतीनं या सृष्टीचं पालन पोषण केलं जातं. मला तुम्ही सांगा, सगळ्यात भोळं दैवत कोण येऊ? हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, भस्मवटी रुंडमाळा. अरे ज्याच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा आहे, ज्याच्या अंगाला चितेचा भस्म फासलेला आहे, आणि जो स्मशानामध्ये राहतो आणि संहार करण्याचं काम करतो, आणि जगातलं सगळ्यात भोळं दैवत आहे, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. शिव भोळा चक्रवर्ती सगळ्यात भोळं दैवत आहे. आणि लोकांना मारल का होते? भोळी माणसं खटाळा असतात, भोळी माणसं कुणाला मारतील का हो? अरे भोळी माणसं मुंगी मारताना सुद्धा विचार करतील, मग अशा भोळ्या दैवताला संहार करण्याचं काम होतं. आणि म्हणून त्या काली आईसाहेबाला, त्या भगवती आईसाहेबाला तुम्ही दुर्गा म्हणा, काली म्हणा, कुणी म्हणा महाराज, आणि ही काली म्हणजेच पार्वती आईसाहेब आहे. आणि ही पार्वती आईसाहेब
भगवान शंकरजींबरोबर महाराज या असणाऱ्या आदिमायेनं त्या ठिकाणी पाठवलं आणि म्हणून कुठंतरी संहार करण्याचं काम या असणाऱ्या भगवान भोलेबाबांकडनं झालं. एकट्याच्यानं होऊ शकत. अहो जाऊ द्या मोरजे तिकडचं देवादिकांचं सोडा, तुमचं कसं आहे हां पुरुष मंडळी. महाराज लय वाटतं बायको माहेरी जावं, कटकट जाईल 2-4 दिवस, फक्त तिनं 2-3 दिवस घरातनं जाऊ द्या. हां चहाची गाळण कुठं, चहाचं पातेलं कुठं, काहीच आपली कपडे सुद्धा आपल्याला 2ऱ्या-3ऱ्या दिवशी सापडत नाही महाराज. अरे सगळं घर ती व्यवस्थित लावते, सगळं घर ती व्यवस्थित चालवते. अरे तुम्ही आम्ही सुद्धा जर तिच्याशिवाय राहू शकत नाही, ती भले आई असेल, ती बहीण असेल, ती पत्नी असेल, अरे ती कुठल्याही स्वरूपानं तुमच्याबरोबर जोडली जाऊ द्या. तुमची आई असेल ना, त्या आईशिवाय तुमचं घर अपूर्ण आहे, तुमच्या पत्नीशिवाय तुमचं घर अपूर्ण आहे, तुमच्या बहिणीशिवाय तुमचं जीवन अपूर्ण आहे की नाही. आणि म्हणून सृष्टीला चालवायचं म्हटलं ना तरी सुद्धा त्या आदिमायेची गरज लागली, म्हणून ती शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून दुसरी देवता सांगितली जी नित्य पूजायची, या आदिमायेची आराधना करायची. चला बुद्धी मिळाली, शक्ती मिळाली, पण बुद्धी शक्ती असून उपयोग नाही, जवळ तेज असावं लागतं. बिना तेजाचं समाजावरती तुमचा प्रभाव पडणार नाही. तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या बुद्धीचा, तुमच्या शक्तीचा समाजावरती प्रभाव होणार नाही. तुम्ही समाजाच्या फायद्याचे असणार नाही. तुमच्याकडे तेज असावं लागतं. आणि तिसरी देवता, तेजाची देवता, ती देवता म्हणजे भगवान सूर्यनारायण. आदित्यस्य नमस्कारे हे कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. अरे जीवनाची दारिद्र्य अवस्था काढण्याचं काम जर कोण करत असेल ना, आदिनारायण भगवान सूर्यनारायण. ज्याच्या जीवनात दारिद्र्य अवस्था येऊ नये, दरिद्र्य येऊ नये ना असं वाटत असेल ना, त्यानं फक्त एक करायचं, भगवान सूर्यनारायणाच्या अगोदर आपण उठायचं. बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट सांगते मी, शास्त्रकार सांगतात, उद्योगे नास्ते दारिद्र्यम जपतो नास्ति पातकम मौने च कलहो नास्ति नास्ति जागरतो भयम. शास्त्रकार सांगतात सतत उद्योगी माणसांना असावं, काही ना काही उद्योग करत राहावा, क्रिएटिव्ह असावं, सतत काहीतरी नवीन करण्याची तयारी आपल्यात असावी. त्याला म्हणायचं उद्योगे नास्ते दारिद्र्यम. जीवनातलं दारिद्र्य जायचं असेल तर उद्योग करा. जपतो नास्ति पातकम, जपानं पापाचा नाश होतो. मौने चकलहो नास्ति, जर कडाक्याचं भांडण पेटलं, हे इकडं हू म्हटलं की इकडं लगेच जोरदार असं भांडण पेटलेलं आहे, पण त्याच्यातलं एक जरा हुशार होतं, शिकलेलं होतं, त्यानं विचार केला, आध्यात्मिक माणूस होता, त्यानं विचार केला, अरे एक झालं का दोन, दोन झालं का तीन, एकामागं एक एवढं भांडण चाललं, एवढं भांडण चाललं, हे भांडण एवढं विकोपाला पेटलंय ना, त्यापेक्षा आपण गप्प बसलेलं बरं. बरोबर ना. घरात जर जोरदार पेटलं तर तुम्ही गप्प बसतात की नाही, खरं बोला. हे बघ कबूल झाले सगळे, तुमची माघार असते. त्याला कारण आहे, मौनेचे कलह नसती. मौन धारण केल्यानंतर कलह संपतो. इकडं आम्ही बिचाऱ्या किती बोलून 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 तोंडाला फेस येईपर्यंत बोलतो, शेवटी गप्प बसावं लागतं. का माहिती, इकडं गप्प बसलेला असतात ना, सगळं इकडं थंड असतं. म्हणून मौनेच कलहो नास्ती आणि नास्ती जागरतो भयम. जीवनातलं भय जर नाहीसे करायचं असेल, तर भय जर संपवायचं असेल तर माणसानं जागवा, जागरा. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माथा, भावे चरणी देवा माथा. सुखवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. नामदेवराय सांगतात ना, उठा जागे भारे आता, स्मरण करा. असंच आहे ना आपल्याकडं, सगळे वारकरी बसलेत पुढं, उठा आणि बरोबर का, आधी उठायचं आणि मग नाही, आधी जागा होतो आपण, बरोबर ना.
आणि मग उठतो. पण संतांनी उठा आणि जागे व्हा हे म्हणण्याचं कारणच आहे काय, आपण उठलोय खरं पण जाग. आता जागा रे भाई न जागा, 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 आहे की नाही. चोर निजल्या नाडोनी भागारे, नाही म्हणून माणसानं जाग झालं पाहिजे. उठ जाग मुसाफिरा भोर भई, अबरे न कहा तू सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. उठ जाग मुसाफिर भोर भई, अबरे न कहा तू सोवत है. माणसानं वेळी जाग झालं पाहिजे, म्हणून तर साधू संत महात्मे आपल्याला जाग करतात, बरोबर ना. आणि म्हणून उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. जागृती अवस्था जर असेल तर महाराज नास्ते जागरतो भयम, जीवनात भीती वाटणार नाही. आणि जर घाबरला ना जीवनात, भयाचे पोटी दुःखाच्या राशी, शरण देवासी जाता भले. घाबरला तर दुःखाच्या राशी पदरात पडणारे, भयंकर दुःख आपल्या जीवनात येणारे. भीती बाळगण्याचं काम नाही महाराज, प्रत्येक गोष्टीला सामोरं जाता आलं पाहिजे. घाबरला तर दुःख पदरात पडणारे, आणि जर नाही घाबरला त्या देवाला शरण गेला तर नक्कीच आपल्या जीवनातले दुःख निवारण होणार आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की भीती बाळगण्याचं काही कारण नाही. संत महात्म्यांचा इतिहास जर आपण बघितला ना तर महाराज घाबरले नाही, संत घाबरले नाही. संत जनाबाईवरती संकट आलं होतं, सगळ्यांना माहिती आलं होतं ना. जनाबाई घाबरल्या, अरे शूळ रचलेले, शूळासमोर माझ्या जनाबाईंना उभं केलंय आणि जनाबाईंना विचारलं, जने तुझी शेवटची इच्छा सांग. पुरुष मंडळी, जाणकार मंडळी तुम्ही तर बसलेली, सांगा मला, एखाद्या माणसाला फासावरती द्यायचंय तर फासावर देण्या अगोदर त्याला शेवटची इच्छा विचारतात ना. हा विचारतात का? माग विचारतात ना. आलता कधी प्रसंग? नव्हता आला, पण आपल्याला माहिती विचारतात. अरे शेवटची इच्छा विचारली जाते. माझ्या संत जनाबाईंना शेवटची इच्छा विचारण्यात आली. जने बोल तुझी शेवटची इच्छा काय? या बडवे मंडळींनी विचारलं. संत जनाबाई बोलले, अरे तुमच्याशी काय बोलायचं, तुमच्याकडे काय मागायचं, तुम्ही काय मला देणार, तुम्ही मला काही देऊ शकत नाही. अरे ज्याच्यामुळं माझ्यावरती अनिष्ट प्रसंग आलाय ना त्याच्याशी एकदा बोलू द्या. संत जनाबाई हल्लीच्या महाद्वारापर्यंत गेलाय, पदर कमरेला खोचलाय, केस मोकळे सोडले आणि संत जनाबाई त्या भगवान परमात्म्याशी बोलतायत. अरे सांग कुणाचं चांगलं केलं, जे का तुझ्या भक्तीसे लागले ते तो त्यांची बुडविली सघरे. अरे जे जे तुझ्या नादाला लागले ना सगळ्यांचं वाटोळ केलं तू. संत जनाबाई शिव्या देऊ लागल्या. आसन 16 नंबरी शेलक्या शेलक्या शिव्या माझ्या संत जनाबाईनं द्यायला सुरुवात केली. अरे अरे विठ्यामुळे मायेच्या कारट्या तुझी रडकी झाली, जन्म साहित्री चुडाने आली. तुझे गेले म्हणे तुला पाहोनी काळगडे, उभी राहे अंगणी शिव्या देती दासी जनी. देव विट बघता काय, देव विट येऊन खालून गडबडून उतरला, शिव्या द्यायला लागली भर चौकात जनाबाई. हल्लीच्या महाद्वारापर्यंत जनाबाई उभी आणि जनाबाई शिव्या देत आहेत. हे देवांना ऐकलं महाराज. विटेवून गडबडून खाली उतरला, जनाबाईचं मनगट पकडलं, तोंड दाबलं. अगं अगं जने आवर घाल, तोंडाला येईल ते बोलायला लागलीस. संत जनाबाईंचा अधिकार होता, घाबरले नाही. संत जनाबाईंना सांगितलं, अरे आजवर कुणाचं चांगलं केलं, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला रे, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार.
धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार. बाबा दरबार धुंद झाला. कुणाचं चांगलं केलं? पुण्यवंत पाताळात नेला रे. पुण्यवंत होता बळी नावाचा राजा, त्याला पाताळात घातलंस. दरिद्री तो भाग्यवंत केला. अरे सुदामा नावाचा ब्राह्मण ज्याच्या कपाळावरती लिहिलेलं होतं आयुष्यभर दरिद्री राहणार, पण या दरिद्रीला तू भाग्यवंत केलंस. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिडला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. हो, सुदाम्या नावाच्या ब्राह्मणाचं जीवन जर बघितलं ना, तू बदलून टाकलंस त्याचं नशीब, त्याचं कपाळ, त्याचं भाग्य बदलवलंस. जे का तुझंच वचन आहे. काय का ललाटीचे लिहिले न मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. अरे तूच सांगत होता ना की बाळाच्या कपाळावरती जे शिक्के मोर्तब केले ना, जे कपाळ त्याच्यावरती लिहिलं गेले ना, ते पुसू शकत नाही. दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला. अरे कीर्तिवानाचं बाळ मारलंस रे. धुंद झाला तुझा दरबार. आणि म्हणून संत महात्मे घाबरले नाही महाराज. घाबरला तर दुःख पदरात पडणारे. आणि म्हणून लक्षात ठेवा, तिसरी देवता आहे तेजाची देवता भगवान सूर्यनारायण. सूर्यनारायणाची आराधना करा, तेज आपसूक तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि चौथी देवता आहे, 3 गोष्टी मिळाल्या, बुद्धी मिळाली, शक्ती मिळाली आणि तेज मिळालं. 3 गोष्टी मिळाल्या. विठ्ठल 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 बुद्धी आहे, तेज आहे, शक्ती आहे, पण तुमच्या अंतकरणात दया नाही. तुमच्या अंतकरणात, तुमच्या हृदयात प्रेम नाही. दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान, तुलसी दयान छांडिये जबतक घटमे प्राण. जो हृदयात प्राण आहे ना, जो हृदयात राम आहे ना, तोवर महाराज दया अंतकरणात असावी, प्रेम असावं. कारण जगात सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट जर काय असेल ना, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. हा प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख दे, 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 प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. अरे ज्या प्रेमासाठी भगवान परमात्मा वेडा झाला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. अरे संतांच्या सदनी येऊन राहिला, फक्त प्रेम गोष्ट होती. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर
काळाची दुष्काळ तयाला. देवाला सुद्धा दुष्काळ आहे महाराज एका गोष्टीचा. कुठल्या? प्रेम. प्रत्येकजण प्रेम शोधतोय. पीपल सर्च फॉर हॅपीनेस. प्रत्येकजण आनंद शोधतोय. शोधतायत ना? शोधतायत का आनंद? प्रेम पाहिजे का प्रत्येकाला? महाराज मायबाप आयुष्यभर जमवलेली जमापुंजी, मुलगा लायकीचा आहे की नाही हे माहिती सुद्धा नसतं, पण त्याच्यासाठी त्याच्या आयुष्याची भाकरी जमवून ठेवणारा बाप आहे, आई आहे. किती प्रेम करतात तो, किती प्रेम करतात. स्वतःवरती नाही इतकं प्रेम ते मायबाप लेकरावरती करतात. करतात की नाही? फक्त एकच अपेक्षा असते, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस अंतकाळ गोड व्हावा. मुलांनी शेवट आपल्याला चांगलं सांभाळावं, प्रेम द्यावं, आपले पण द्यावे. आणि याच प्रेमासाठी महाराज मायबाप, आज तुम्ही बसलेली एवढी माणसं आहेत ना माझ्यासमोर, फक्त प्रेमाची आस आहे, बाकी काही नाही महाराज. तुमचं माझं सोडा, देवाला सुद्धा प्रेमाची आस होती. देव सुद्धा प्रेमासाठी आला. आणि हे प्रेम जर मिळवायचं असेल ना, बघा ना, खरा तो एकच धर्म जगाला, खरा धर्म असतोय. धर्म 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 आपण धर्म नावाने ओरडतोय आणि खरा धर्म शोधतोय, पण जो खरा धर्म आहे ना तोच आपण पाळत नाही. धर्माच्या नावाखाली नको त्या गोष्टी आपण करतोय, पण प्रेम नावाची गोष्ट जर आपण बघितली ना, हृदयात प्रेमाचा गारवाच राहिलेला नाही. हृदयात प्रेमाचा गारवा राहिलेला नाही. अरे हृदयात जर प्रेमाचा गारवा असता ना, भगवंत येऊन राहिला असता, आहे की नाही? देव सुद्धा येऊन राहिला असता. आपलं हृदय कोरडं झालंय महाराज. किती हात घाला, किती खोलवरती हात लावा महाराज, हात कोरडाच निघणार आहे. का? अहो हृदय नावाची ही जागा आहे ना, इतकी सुंदर आहे. फक्त प्रेम नावाची गोष्ट या हृदयात असावी, प्रेम नावाची गोष्ट. आणि म्हणून द मिरॅकल बॉर्न ऑफ द प्युरेस्ट लव असं म्हणतात. खरं प्रेम असेल, शुद्ध प्रेम असेल ना, तर त्यातनं चमत्काराची उत्पत्ती होते, काहीतरी वेगळं होतं. आणि खरं प्रेम माझ्या संतांनी देवावरती केलं. ऐका बरं परत, म्हणून चमत्कार घडले. विठ्ठल विठ्ठल. का नाही आपल्याला वाटत? माझा प्रश्न आहे तुम्हाला, का नाही आपल्याला वाटत? अरे भगवंताला नैवेद्य दाखवलेलं जे उचिष्ट आहे, भगवंताचं उचिष्ट खावं वाटतं ना आपल्याला, किंवा भगवंताचं नैवेद्याचं ताट आपल्याला मिळावं, तो प्रसाद आपल्याला मिळावा, म्हणून अट्टास करणारे आपण माणसं आहेत. कधी वाटलं का हो आपल्याला की आपलंच ताट देवाला खावं वाटलं पाहिजे, आपलं उष्ट देवाने खाल्लं पाहिजे, देवाला वाटलं पाहिजे आपलं उष्ट खावं? वाटलं आपल्याला कधी असं? तुम्ही म्हणला असं कसं होईल महाराज? देवाचं उष्ट आपण खाणं ठीक आहे, त्याला दाखवलेलं नैवेद्याचं ताट आपण खाणं ठीक आहे, पण आपलं उचिष्ट देव खाईल का? कोण कहते हे भगवान खाते नहीं, माँ बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कोण बोलते देव खात नाही? देव तुमचं उष्टे पण खाणारे, देव तुमचंही उचिष्ट सेवन करणारे, पण कधी माहिती? शबरी आईसाहेबांसारखं खाऊ घालणारं सुद्धा पाहिजे महाराज. शबरी आईसाहेबांसारखं प्रेम पाहिजे, खाऊ घालणारं आपण असलं पाहिजे. कोण म्हणतं? अरे प्रत्येक जण, आपण सगळेजण आहोत, देवाच्या मंदिरात आपण जातो, देवाच्या दर्शनाला आपण जातो ना, देवापर्यंत आपण जातो. का कधी असं वाटलं नाही की आपल्या घरी देवाने यावं? तुम्ही म्हणाल कसं होईल महाराज, शक्य आहे काही? देवण आमच्या घरी, महिला मंडळ, देवण जावई आला तरी देवासारखं वाटतं की नाही? हा, सासू उचडून खाली पडते, एवढा आनंद तिला होतो. हा, अरे जावई आला तरी आपल्याला देव आल्यासारखं वाटतं, हरकत नाही. पण देवाच्या कडे आपण जावं का नाही असं वाटत की देवानंच आपल्याकडे यावं? आला होता ना देव सुद्धा नाथबाबांच्या घरी. 36 वर्ष श्रीखंड्याच्या रूपानं नाथबाबांच्या घरी, महाराज नाथबाबांचं घर नाही मंदिर बनलं होतं.
परमात्मा नाथ बाबाच्या घरी येऊन राहिला की नाही? हां. आणि म्हणून द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, नाथ बाबाच्या घरी द्वारकेची मूर्ती येऊन राहिली आणि कावडीनं पाणी भरलं. म्हणून आपल्याला का वाटत नाही देवानं आपल्याकडे यावं, देवाने आपलं उष्ट खावं? का वाटत नाही हो? आपण देवाचं नाव गातो की नाही? मग असं कधी वाटत नाही का तुम्हाला आपलं नाव देवाने घ्यावं? हां, कसं इकडं पुरुष मंडळी तुम्ही म्हणाल महाराज काही सांगायला लागले. हो, देव सुद्धा भक्ताचं गुणानुवाद गातो बरं. जर तुम्ही वृंदावनला गेला ना, आजही बरसाना नावाचं गाव आहे. वृंदावनला गेला, बरसाना नावाचं गाव आहे आणि या बरसाना गावामध्ये राधा तिचं नाव आहे. राधा राधा करी बासरी, कृष्णासाठी राधा बावरी. राधा राधा करी बासरी, कृष्णासाठी राधा बावरी. राधा राधा करी बासरी. भगवान परमात्म्यानं राधा राधा, राधेचं भजन करावं, राधेचं चिंतन करावं, राधेचं गुणानुवाद गावं. का नाही? राधेसारखी आपली भक्ती असावी. देवसुद्धा आपलं गुणानुवाद गाणार आहे. इतकी गोड भक्ती, इतकी श्रेष्ठ भक्ती, हिची थोर भक्ती आवडते देवा. आणि म्हणून इतकं श्रेष्ठत्व असलं पाहिजे महाराज. अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, हृदयामध्ये प्रेमाचा गारवा असला पाहिजे. आणि प्रेम देणारी एक देवता आहे महाराज, भगवान गोपालकृष्ण. या भगवान गोपालकृष्णाची आराधना केली ना तर प्रेम आपसूक तुमच्या अंतःकरणात तयार होणार आहे. आणि म्हणून प्रेम नावाची गोष्ट प्राप्त करायची असेल, रोज पूजा भगवान गोपालकृष्णांची करा. बुद्धी मिळाली, शक्ती मिळाली, तेज मिळालं, प्रेम मिळालं, हे सगळं मिळालं. पण या सगळ्याचा आपल्याला त्याग करायचा आहे. काय करायचं आहे? त्याग. थोड्या वेळ बोलत जा. हां, काय करायचं आहे आपल्याला? सगळ्यांचा त्याग करायचा आहे. आणि त्याग शिकवणारी एक देवता आहे. मगाशी ज्यांचं वर्णन केलं, जे भोळे बाबा आहेत, आहे की नाही? भोळे बाबा आणि ते भगवान शंकरजी, भगवान भोले बाबा. आणि भगवान भोले बाबा म्हणजे त्यागाची देवता आहे, त्याग शिकवणारी देवता आहे. तुम्हाला नसलच पटत तर मी सांगते ऐका. प्रेमाचा सुद्धा त्याग करायचा आहे, तेजाचा त्याग करायचा आहे, बुद्धीचा त्याग करायचा आहे आणि शक्तीचा सुद्धा. बरोबर ना? कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वान परिगती झाली, अवघे करती हाड हाड. आहे ना? हो, सगळ्याचा त्याग करायचा आहे. शक्ती राहत नाही, रक्ती जाते, शक्ती जाते, शक्ती उरत नाही. राहिला प्रश्न बुद्धीचा. साठीची बुद्धी नाठी, मग हाती येईल काठी, वस वस लागे पाठी, त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. संत रामदास स्वामी सांगतात, साठीची बुद्धी नाठी, मग हाती येईल काठी आणि वसवस लागे पाठी. एकदा का साठी लागली रे लागली की माणसाचं प्रपंचातलं प्रेम जास्त वाढतं, जे की कमी व्हायला पाहिजे. आहे की नाही? कमी व्हायला पाहिजे, पण प्रेम प्रपंचातलं वाढतं. घरातली मुलं बाळं करती होतात, शहाणी होतात, चार चौघं त्यांना नावाजतात, ओळखतात आणि अशा वेळी तुमचे इंद्रिय सुद्धा निकमी व्हायला लागतात. आणि मग जर प्रपंचातली ओढ वाढली ना तर घरातली मुलं बाळं म्हणतात, महाराज काही खरं नाही. आमची बाबांना नुसतं कुत्र्यावणी वसवस करत असतात. सुनवं तोंड टाक, लेकरावं तोंड टाक, बायको तोंड टाक. हां, मग आपली किंमत तिथं काय होती माहिती? वेळीच सावध व्हा. रामदास स्वामी सांगतात, मी सांगत नाही. सावध सावधान वाचे वदा नारायण. वेळीच सावध व्हा. काय करा? अरे प्रपंचातलं मान कमी करा, संसारी असावे, आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा वेळी संसारात आसून नसल्यासारखं करा आणि भजन करा. आहे की नाही? आसून नसल्यासारखं राहा. जसं मिस्टर इंडिया असतो ना, बघितलं असेल तुम्ही, मिस्टर इंडियासारखं राहा साठीच्या पुढं. आणि म्हणून शक्ती जाते, बुद्धी जाते. तेजाचं म्हणाल तर मुख खोबऱ्याची वाटी झाली प्रमाण येतं आपल्याकडे. आहे की नाही? आपल्याला वेळ कमी, पण ऐका, वय झाल्यानंतर गाल बसलेत, त्याचे खोबऱ्याच्या वाट्या झाल्यात, नाकमुख गळू लागले, हातपाय थरथर करतायत, लाळ शेंबूळ बाहेर येतोय
आणि अशा जखड असणाऱ्या म्हाताऱ्या माणसाला 80-90 वयाच्या म्हाताऱ्याला बघितलं आणि त्याच्या गालाचा मुका घ्यावा वाटला. असं झालं का इकडं? हां, वाटतं का? तेजच राहत नाही महाराज, तेजाचा त्याग करावा लागतो. आणि त्याच्याऐवजी जर असं गोड गोड गुटगुटीत असं इथं आता फिरत होतं ना सुद्रीक बाबांचं बाळ, हां, असं कुणाचंही बाळ असू द्या महाराज, छोटं लेकरू असेल ना, त्याचे सफरचंदासारखे गाल असतात, गोरं गोमटं देखणं, शेंबडं मेंबडं कसंही असू द्या महाराज, भले त्याच्या अवतीभोवती माशा फिरू द्या, पण असं देखणं बाळ, तेज पुंज बाळ बघितलं तर त्याचा गालाचा पापा घ्यावा वाटतो. वाटतो की नाही? हां, म्हणून लक्षात ठेवा, तेजाचा त्याग करायचा आहे. आणि प्रेम म्हणाल ना, ही प्रेमाची व्याख्याच अशी. काय? प्रेमाची व्याख्या अशी महाराज, लहानपणी फुकट मिळतं, लहानपणी फुकट मिळतं, तारुण्यात कमवावं लागतं. तारुण्यात कोणी तुमच्यावरती फुकट प्रेम करणार नाही. रस्त्यावरती उभं राहून कोणी तुम्हाला हृदय देणार नाही. अरे लाखो हृदय तुमच्यावरती निछावर होणारे, लाखो हृदय तुमच्यावरती प्रेम करणारे, पण त्याच्यासाठी तुम्ही तुमची योग्यता बनवली पाहिजे. राज लाख केलं तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. असे म्हणणारे हजारो लोक तुमच्यावरती निछावर होणारे. यासाठी तुम्हाला योग्यतेचं बनलं पाहिजे. यासाठी तुम्हाला तारुण्यात प्रेम कमवावं लागतं. कोणी तुमच्यावरती फुकट प्रेम करणार नाही. आणि तेच प्रेम जे लहानपणी फुकट मिळालं होतं, तारुण्यात कमवलं होतं, आणि म्हाताऱ्या वयामध्ये त्याच प्रेमाची याचना करावी लागते, तेच प्रेम मागावं लागतं, ते कोणी तुमच्यावरती करत नाही. या सगळ्यांचा आपल्याला त्याग करायचा आहे. कुणी या नित्य देवतेंची पूजा आपल्याला करायची. या नित्य देवतेतलीच एक कुळदेवता. आज असं जर आपण बघितलं तर पांडुरंग परमात्म्याचंच रूप, भगवान परमात्म्याचं आदी शक्ती जिच्याबद्दल बोललं गेलं, जी देवी बोलली गेली ना, जी संतांची देवी ना, ती देवी म्हणजे पंढरपूर निवासिनी आहे की नाही. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी नाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी वारी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हे, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हे, गजनाथनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो, गजनाथनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हे, गजनाथनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो, गजनाथनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हे, उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हे, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. संतांची देवी कुठली माहिती? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. आहा, महाराज संतांची देवी म्हणजे पंढरपुरी निवासिनी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, याला संतांनी देवी असं म्हटलं गेलंय. हीच संतांची कुळदेवी आहे. आणि तुकोबाराय सांगतात, ही देवी आम्हाला संतांनी माहिती करून दिली अभंगाच्या पहिल्या कुळीची कुळा
कुळदेवी केली ठावे संतांनी. ही कुळदेवता, जी कुळदेवता जिची ओळख साधू संतांनी आपल्याला करून दिली. नवे नवे तुकोबाराय ज्या कुळदेवतेबद्दल बोलतात ती पंढरपूरची माझी विठाई, किठाई, कृष्णाई, कान्हाई, जिला आई म्हटलं गेलंय. भगवान परमात्मा स्वतः देवी आहे महाराज. देव आहे, देवी आहे. अनेक प्रबोधनं देवी म्हणून सुद्धा भगवान परमात्म्याला आळवलं आहे की नाही. धाव घाली आई आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी. संतांनी माझ्या पांडुरंग परमात्म्याला अनेकदा आई म्हणून सुद्धा आळवलंय, आई म्हणून सुद्धा आवाज दिलाय. हे ग विठाई, हे ग विठाबाई, हे ग विठाबाई माझे पंढरीचे आई. पांडुरंगाला आई हे बोललं गेले, देवी म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलं आहे की नाही. तो विटेवर सखे बाई हो करी कृपा, तू विटेवर सखे बाई हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा. भगवान परमात्म्याला तू विटेवर सखे बाई, बाई बोललं गेले कुणाला? पांडुरंगाला. आणि म्हणून आपल्या कुळाचं कुळदैवत पांडुरंग परमात्मा आहे, या आदिमाया आहे, या आदिशक्ती कुळीचे कुळदेवी केली ठावे संतांनी. ही संतांनी माहिती करून दिली. आणि बरं झालं, बरे वे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, अनेकांची संकट निवारण केली. ज्यावेळी दुर्ग नावाचा राक्षस, आणि या राक्षसानं एवढं काही पाप, एवढं काही मातम त्याने या असणाऱ्या धरणीवरती माजवला, एवढं काही पाप त्यानं करायला सुरुवात केली ना, अनेकांना पिडू लागला. यज्ञ होऊ द्यायचा नाही, सप्ताह होऊ द्यायचा नाही. आजही असे काही काय आहेत पाठीमागं सोडलेले, जर सप्ताह चालू असेल तर तिथं जाऊन काहीतरी करतील. हां, चालू सप्ताह बंद पाडतील. आहेत ते पाठीमागचे शिल्लक आहेत अजून पण. नामचिंतन होऊ द्यायचं नाही. यज्ञ, याग, होम, हवन कुठंच चांगलं काम होऊ देत नव्हता. एवढं पाप वाढलं, एवढं पाप वाढलं, एवढं पाप वाढलं. या पृथ्वीवरती दुष्काळ पडला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 100 वर्षाचा दुष्काळ. किती महाराज, 1 वर्ष पाऊस पडला नाही तर आपली काय हाल आहे आपल्याला माहिती आहे की नाही. ढवळ्या पवळ्या माफी द्यावी, तुम्हाले पिळून घेतलं, पण कोरड्या जमिनीन सार पीक गिळून घेतलं. नाही लेकरा भाकरा, नाही गुळा चारा, टिपूस नाही आभाळात गावच्या डोळ्या धारा. कर्जा पायी भटकून शिरपा गेला लटकून, कर्जा पायी भटकून शिरपा गेला लटकून, दारू पायी गेलास लिवलं त्यानं हटकून. ढवळ्या पवळ्या माफी द्यावी, तुम्हालही पिळून घेतलं. ही अवस्था शेतकऱ्यांची होती महाराज. फासावं लटकावं लागतं. आणि म्हणून 1 वर्ष 2 वर्ष जर दुष्काळ पडला तर शेतकऱ्याला माहिती, विचार करा या धरणी माईनं कसं सोसला असेल. 100 वर्षाचा दुष्काळ पडला धरणीवरती महाराज. अरे वृक्ष तर काय, बीज सुद्धा नष्ट व्हायला लागले, नवे नवे बीज सुद्धा नष्ट झाले. आणि अशा वेळी महाराज यज्ञ नाही, याग नाही, होम हवन नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, भजन नाही, नामस्मरण नाही, चिंतन नाही, काहीच नाही महाराज. काही असे हरिभक्त होते की जे कट्टर होते. कोरोना झाला तरी माळ काढली,
नाहीच होते महाराज, असे काही कट्टर होते. डॉक्टरनी सांगितलं ना काढावं लागेल माळ, खावं लागेल तर जगाल. महाराज विश्वास होता त्याच्यावर. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धारी हे वर्म चुकू नये, निर्धारी हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावान काही माणसं असतात महाराज. काही होऊ द्या महाराज, काही होऊ द्या, माळ काढणार नाही, भजन सोडणार नाही, माळ काढणार नाही. निष्ठावान महाराज बोटावर मोजण्यासारखे आहेत. बापानं सांगितलं तुला चिंतन करता येणार नाही, तुला बापाबद्दलच गावं लागेल. नाही महाराज ऐकलं, निष्ठावान होता. भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं ना, करायचंच महाराज. किती संकट येऊ द्या, किती संकट येऊ द्या. अरे माजलेल्या हत्तीच्या पायाजवळ बांधलं, घाबरला नाही महाराज. तो माजलेला हत्ती शांत झाला, एवढी चिंतनात ताकद आहे. उकळत्या तेलामध्ये, उकळत्या तेलाच्या कढईत माझ्या भक्त प्रल्हादांना सोडण्यात आलं. महाराज तेल शांत झालं, याला म्हणतात हरिभजन. तरी भजन सोडलं नाही महाराज. अरे जाळात बसवण्यात आलं, चितेवरती बसवण्यात आलं, दगदगत्या आगीत सोडण्यात आलं. नाही भजन संपलं महाराज, नाही भजन थांबलं. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. टाळी वाजवा, टाळी. हा तुमचं वरती केला आणि टाळी वाजवली तर भजनाचा आनंद मिळणार आहे तुम्हाला. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. हा हा पुरुष मंडळी, हा तुमचं वरती करा. हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. हरी केशव हरी माधव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. केशव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. हरी केशव हरी माधव हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. हरी हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर नारायण हरी बोल. हरी नारायण हरी बोल. हरी नारायण हरी बोल. नारायण हरी बोल. हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. याला म्हणायची निष्ठा महाराज. सगळं झालं पण निष्ठानिष्ठी काय केली नाही. कोरोनात बऱ्याच लोकांनी निष्ठानिष्ठी केली बरं का. ऐकणारी काही मंडळी असतील पण त्याच्यात, पण मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. झाला असं यदा कदाचित चुकून, पण इथून पुढं मात्र आता तरी पुढे हातची उपदेश काढले असतील चुकून माळा, पण आता विठ्ठल विठ्ठल. म्हणून निष्ठा फार महत्वाची. काय महत्वाची? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धारी हे वर्म चुकू नये.
भाव हे भक्तीचं वर्म आहे. भगवान परमात्म्याची निष्ठेने भक्ती करा, त्याला आपलेसं करा. त्याला जर निष्ठेनं आपलेसं केलं ना महाराज, तो भगवान परमात्मा आपले दुःख निवारण करतो, दुःख बाजूला करतो. आणि या दुर्ग नावाचा राक्षस पण काही महाराज असे काही होते निष्ठावान वारकरी, भले भजन झालं नव्हतं, 100 वर्षाचा काळ गेला होता, हरिपाठ बंद होता, काकडा बंद होता, पण विसर पडलेला नव्हता. कसं तरी त्या देवीचे मंत्र आठवत होते, नव्हते मंत्र आठवत, पण साधी मोळी कवयना भक्ती करत होते. उंच डोंगरावरती पर्वतावरती जाऊन त्या देवीला, त्या आईसाहेबाला, त्या आदिमायेला आळवलं. आणि परिणाम झाला काय महाराज, घरात एखादं लेकरू अहो कसंही असू द्या, पण जर ते रडतंय ना, दमछाक झाली, टाहो घेता भरितो दम, सर्वांगी आला घाम, नेत्रातून वाहती बुंद. हो, फुंदू फुंदू रडणारं जे बाळ आहे, त्याला पाहिल्यानंतर, त्याचा आवाज ऐकल्यानंतर ते बाळ नाही आईजवळ जात, आई त्याच्याजवळ धावून येते की नाही महाराज. तसंच आदिमायेनं, आदिशक्तीने त्या ठिकाणी ओढ घेतली, धावत आली आणि या भक्तांना त्यांचं संकट निवारण करण्यासाठी या असणाऱ्या दुर्ग नावाच्या राक्षसाशी युद्ध केलं. या दुर्ग नावाच्या राक्षसाला मारलं महाराज. दुर्ग नावाचा राक्षस मारला, नाव तिला मिळालं दुर्गा देवी, नाव मिळालं दुर्गा. आणि आणखी या दुर्गेला शाकंभरी नावाची देवी म्हणून पण ओळखली जाते, शाकंभरी. आणि ज्यावेळी दुष्काळ पडलेला होता, पाऊस नव्हता, ह्या सगळ्यांचं दुःख या आदिमायेनं स्वतःच्या नेत्रानं बघितलं आणि अनेक नेत्रांतून धारा वाहू लागल्या. आणि याच धारेनं, याच पाण्यानं त्या ठिकाणी ही सृष्टी न्हाऊन निघाली. पाऊस पडला, सगळ्यांना आनंद झाला. काय सांगावा तो आनंद या आदिमायेच्या हातामध्ये. एका हातात अनेक प्रकारची वृक्ष, अनेक प्रकारचा भाजीपाला होता आणि तोच भाजीपाला या सगळ्या भक्तांच्या हाती दिला. सांगितलं याचं रोपण करा आणि याचंच पुढं तुम्ही जो करणार आहात ते पुढं सगळ्या सृष्टीला देऊ करा. आणि मग त्या देवीला, त्या आदिमायेला, दुर्गा देवीला आणखी एक नाव पडलं शाकंभरी देवी, शाकंभरी देवी. आणि म्हणून अशी ही देवी, कुळीची कुळदेवी, केली ठावे संतांनी, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. ही रूपाला आणली गेली, आणीला हा रूपाबळे, करोनी खळे हरिदासी. खळ प्रवृत्तीची लोक आहेत, ही खळ प्रवृत्ती त्यांची दूर झाली आणि ही हरिभजन करू लागली, भगवत भक्ती करू लागली, संतांच्या चरणात, संतांच्या जवळ येऊ लागली. आणि तुकोबराय सांगतात याचा परिणाम काय झाला माहिती, हरिभजन करू लागली, भगवंताचं चिंतन करू लागली. आणि परिणाम असा झाला की ही संतांच्या समागमात आल्यानंतर यांच्या जीवनात प्रेम मिळालं. आणि प्रेम मिळाल्यानंतर प्रेमानंतरची अवस्था, आनंदानं माणसं नाचू लागतात अभंगाच्या शेवटच्या. तू का म्हणे समागमे, 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 तू का म्हणे
कसा येईना गे हरी अजूनी कसा येईना गे हरी अजूनी कसा येईना गे हरी दीदीसाठी भगवान परमात्म्याची कृपा आहे महाराज. साळुंकी उगाच अशी मंजूळ गोड बोलणार नाही. हिरा आहे महाराज हा तुम्हाला सापडलेला कोहिनूर हा अत्यंत सुंदर अत्यंत गोड महाराज. अशी मुलगी प्रत्येकाला मिळावी वाटेल आहे की नाही असं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे समागमी नाचू प्रेमे लागलो. प्रेमानं आनंदानं आम्ही नाचू लागलो. आणि नाचू लागणं ही जी अवस्था आहे ना भक्ताची कुणी नाचत नाही. ओ डीजे समोर नाचणारे ते वेगळे त्यांनी लावलेली असती 5-25ची हां त्याच्यामुळं नाचतात महाराज. हे तालावरती नाचता आलं पाहिजे महाराज. हा ताल आहे महाराज. आणि बऱ्याचदा असं होतं मला थोडीशी लिंक नंतर लागली देवीची गाणे वाजायला लागल्यानंतर संबळ बिंबळ असतं आहे की नाही बऱ्याच लोकांच्या अंगात येतं. मला वेळ कमी आहे. बऱ्याच लोकांच्या अंगात येतं की नाही. मी याच्या अगेन्स्ट नाही त्याला कारण आहे महाराज हे वाद्यच असं की आपाप महाराज या मृदुंगाच्या या तबल्याच्या या टाळाच्या जयघोषात माणूस नाचू लागतो आहे की नाही. ही वाद्यच महाराज अशी. आणि म्हणून अत्यंत सुंदर अशा वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये हा नवरात्र उत्सव शारदीय नवरात्र उत्सव आदरणीय परमपूज्य बाबा गोपाळदासजी बाबा आणि महाराजांच्या या नेतृत्वानं उत्तम कुशल अशा मार्गदर्शनानं कृपा आशीर्वादानं सुंदर असणारा हा नामचिंतन सोहळा आपण साजरा करतोय. भगवान परमात्म्याची महाराज कृपा ते आदिमाईची कृपा आहे. या काली कलकत्तेवाली आईसाहेबांची कृपा आहे. या संतोषी आईसाहेबांची संतोषी मातेची कृपा आहे. आपल्या जीवनात संतुष्ट किंवा संतोष आल्याशिवाय राहणार नाही. हिची आराधना अंतकरणापासून करा. हिची भक्ती आराधना मनापासून करा. काही आपल्याला कमी पडणार नाही. असो सगळ्यांनी एकदा हात उंच वरती करायची. ज्यांनी हात घरून घेऊन आले येताना हां त्यांनी हात वरती करा. हातानं टाळी वाजवायची मुखानं चिंतन करायचं. हां हां विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
बरवे झाले शरण गेलो गविलो संकटी आणि लहा रूपामुळे करुणी खळे हरिदासी तुका म्हणे समागमे प्रेमे नाचू लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी। हा सेवेचा योग घडून आला ज्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली सुंदर हा सोहळा घडतोय। आमचे गुरुबंधू गुरुभगिनी ताईसाहेब असतील सुधीर भाऊ असतील यांच्या मार्गदर्शनानं गोड अशा आधिपत्याखाली नेतृत्वाखाली सुंदर असा सगळ्याच मुलींना द्यावे तेवढे धन्यवाद आहे। आदरणीय ताईसाहेब आहेत ज्या तबला वाजवत आहेत गोड अशी तबल्याची साथ आहे। विशेष म्हणजे ज्यांच्या बोटांमध्ये जादू आहे आदरणीय आंदीकर दादा तुमचं नाव मला काही परिचयाचं नाही माऊली दादा हां आमचे माऊली दादा या ठिकाणी आहेत। एका कीर्तनात 2 कीर्तनकार कधी बसत नाही असं मला अनेकदा होतं पण ताईसाहेब मोठ्या मनानं या ठिकाणी कीर्तन श्रवण करतायत त्यांचे मनापासून आभार। आदरणीय भाऊ आहेत सगळेच वारकरी आणि विशेष म्हणजे हे 2 मालदार चोपदार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। हां समोर बसलेले महिला मंडळ असतील बाबा आहेत तिकडं बाबा बसलेले आहेत अधिकारी माणसं आहेत महाराज आणि करविली तैसी केली कटकट। आणि विशेषत्वानं सांगायचं म्हटलं मी पहिल्यांदा सांगितलं आपला हा पठार भाग जर म्हटलं ना एक एक महाराज हाडाचा वारकरी आपण ह्या सगळ्या वारकऱ्यांनी ही जेवढी दिसत आहेत ना वारकरी महाराज ह्या सगळ्यांमुळं खरं तर हा परमार्थ टिकलेला आहे। आज परमार्थाचं एवढं वैभव आम्ही बघतोय ना महाराज आपण हे उपभोगतोय हे परमार्थाचं वैभव खरी महाराज यांची कृपा आहे बरोबर की नाही। हा परमार्थ ही सेवा नवे नवे हा वारसा जसाच्या तसा आमच्या हातात आणून पोचवला इवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला आणि आज या मोगऱ्याचा सुवास हा सुगंध हा आनंद एवढा दरवळतोय ना की बस हा वैभव हे बघतोय ना आम्ही ही सगळी ही जाणकार मंडळी बसलीत ना यांची कृपा आहे महाराज म्हणून या परमार्थाचं वैभव एवढं मोठे द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सुद्धा थोडे आहे। म्हणून बोलण्याच्या ओघात जर काही चुकीचं बोलले असेल माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा योग्य असेल तर माझे गुरुवर्य समाजशोधनकार धर्माचार्य महाराष्ट्रभर ज्यांचे कीर्तन होतात व्यसनाच्या आधी नवे नवे चुकीच्या गोष्टीच्या पाठी लागलेला समाज तरुण वर्ग आज कीर्तनाच्या बाजूला वळला किंवा कीर्तनाकडे ओढला गेला याचं भरपूर मोठं कारण म्हणजे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर द्यावे तेवढे धन्यवाद बाबांना सुद्धा थोडे। अशी माणसं फार थोडी असतात फार मोजकी असतात महाराज आणि कृपा कटाक्ष निहाळिले